नो हिना, नो इंडिगो, नो डाय, प्रत्येक केस मुळापासून काढा, ते पण फक्त 5 मिनिटामध्ये. लाईव्ह रिझल्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. गॅरंटी आहे, फक्त 5 मिनिटात तुम्ही आपल्या पांढऱ्या केसांना काळे करू शकता. हा नॅचरल उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे. कितीही साबुने धुवा, कितीही शॅम्पूने धुवा, हा काळा कलर सुटणार नाही. तुमच्या पांढऱ्या केसांना काळा करण्यासाठी हा रामबाण उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे. कितीही साबुनने घासा, काही पण करा, पण हा कलर सुटणार नाही तुमच्या केसावरून. वर्षभर केस काळे राहणार. फक्त एकदा लावा. आता 1 तास लावून सुकवत ठेवण्याची टेन्शनच खतम. तुम्ही फक्त हा उपाय करा, तुमचे ब्राऊन केस सुद्धा काळे होणार. अंघोळीच्या 5 मिनिटा अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करून ठेवा. तुमचे केस काळेभोर, लांब, सडक, घनदाट होतील. कॉफी पावडरमध्ये फक्त 2 वस्तू मिसळा. वर्षभर डायच का, तुम्ही मेहंदीला पण विसरून जाल. फक्त 5 मिनिटामध्ये तुमचे पांढरे केस काळेभोर व लांब सडक होतील. पांढऱ्या केसांना तुरंतली काळे करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. खूप माझ्या सबस्क्रायबर लोकांनी ट्राय केला आहे आणि त्यांना 5 मिनिटाच्या आतच रिझल्ट दिला आहे. हा पावडर आपल्याला बनवायचा आहे. या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे की हे हेअर डाय घरीच कशी तयार करायची. तर इथे आपल्याला सर्वात प्रथम कॉफी पावडर घ्यायची आहे. कॉफी पावडरमध्ये असते कॅफिन ॲसिड, विटॅमिनस आणि अँटीऑक्सिडंट्स. त्यामुळे केसांची वाढही होते आणि आपले प्रत्येक केस मुळापासून काळे होते. हे आपल्या केसांच्या लांबीला वाढवतं, तसेच केसगळती सुद्धा थांबवतं. इतर समस्या जसे की टाळूवरती इन्फेक्शन असेल, हे त्याला देखील दूर करते. टाळूमध्ये जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा आपली स्किन सतत खराब होते टाळूची आणि केसांची वाढही खुटलेली असते. केस गळती पण होते, केसांमध्ये कोंडा पण होतो. अशामध्ये सगळ्या समस्यासाठी कॉफी पावडर खूप फायदा देते. या पावडरमुळे तुमची टाळू आणि स्कॅल्प हेल्दी राहते आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढही आपोआपच होणार आणि तुमचे केस मुळापासून मजबूत होणार आणि तुमच्या पांढऱ्या केसांनाही मुळापासून काळे करणार. तर इथे आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स हळद घ्यायची आहे. हळदमध्ये असते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म. हे आपल्या टाळूची खाज दूर करते आणि पांढऱ्या केसांना काळे करते. तर इथे हळद टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिसळायचं आहे आणि आपल्याला गॅसवरती ठेवून याला रोस्ट करून घ्यायचं आहे. या दोन्ही वस्तूला ज्या प्रकारे मी करून दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्हाला या दोन्ही वस्तूला रोस्ट करून घ्यायचे आहे. म्हणजे की जी पावडर मी तुम्हाला दाखवली होती सुरुवातीला, तशी पावडर आपल्याला इथे मिळून जाणार आपल्या केसांवरती डाय करण्यासाठी. नॅचरल हेअर डाय आपल्याला इथे तयार करायची आहे. हा पावडर आपल्याला व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे की कॉफी पावडर आणि हळद पावडर याला व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायची आहे. गॅरंटी देते, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला बाहेरची मेहंदी का डायची सुद्धा गरज पडणार नाही. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही महागाचे कलर आपल्या केसांवरती अप्लाय करता, म्हणजे की पार्लरमध्ये जाऊन तुम्ही हजारो रुपये देऊन तुम्ही आपल्या केसांना कलर करता, पण तुम्हाला ही रेमेडी अप्लाय केल्यानंतर पार्लरमध्ये देखील जाऊन कलर करण्याची गरज पडणार नाही किंवा कोणती हिना आपल्या केसांवरती अप्लाय करण्याची गरज पडणार नाही. कोणतीच केमिकलवाली डाय आपल्या केसांवरती अप्लाय करण्याची गरज पडणार नाही. मार्केटच्या केमिकल असणाऱ्या डाय आपण आपल्या केसांवरती वापरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, ते रिझल्ट तुरंत देतात, पण त्यानंतर आपल्या केसांना जी हानी होते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसेच आपले केस डॅमेज होतात मार्केटच्या डायने, मेहंदीने. आपल्या केसांमध्ये इन्फेक्शन होतं, आपल्या केसांमध्ये रॅशेस येते, आपली स्किन खराब होते. म्हणून म्हणते मार्केटचे केमिकल असणारे डाय, मेहंदी सोडा आणि हा नॅचरल पावडर घरीच तयार करा, जसा मी केलेला आहे. 5 मिनिटमध्ये हे पावडर बनवून तयार होते. जसे मी रोस्ट करून घेतलेले आहे कॉफी पावडर आणि हळदला, त्याच प्रकारे तुम्हालाही करायचे आहे. तर आता आपल्याला या पावडरला अगोदर थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये आणखी एक गोष्ट मिसळायची आहे, ते म्हणजे नारळाचं तेल. नारळाचं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे नारळाचं तेल किती प्रमाणामध्ये याच्यामध्ये मिसळायचं आहे हे मी समोर तुम्हाला सांगणारच, पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे बघू शकता, मी जी पावडर बनवून घेतलेली होती ती मी यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे काचेच्या कटोरीमध्ये. आणि इथे एक छोटी कटोरी घेतलेली आहे स्टीलची,
त्यामध्ये आपल्याला अगोदर नारळाचं तेल घालायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये आणि या तेलाला आपल्याला अगोदर थोडं गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती. ह्या तेलाला गरम केल्यानंतरच आपल्याला या पावडरमध्ये मिसळायचं आहे, जेणेकरून जो काळा रंग आपल्याला प्राप्त होतो सोबत आपल्या केसांना लॉंग आणि स्ट्रॉंग बनवण्यासाठी सुद्धा हे नारळाचं तेल मदत करतं. म्हणून इथे व्यवस्थितपणे थोडंसं जास्तीही नाही आणि कमीही नाही, फक्त थोडा धुवा निघतपर्यंत म्हणजे वाफा निघतपर्यंत आपल्याला इथे या नारळाच्या तेलाला गरम करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवत आहे त्याच प्रकारे. आताच्या काळामध्ये सर्वच महिलांना व पुरुषांना पांढऱ्या केसांची समस्या आहे. कॉलेज गर्ल असो किंवा कमी वयाच्या मुलं असो, म्हणजे की मेल फिमेल असो, हा उपाय दोन्ही व्यक्तींना चालणार आहे. म्हणजे की मेल फिमेल दोन्ही व्यक्ती हा उपाय आपल्या केसांवरती अप्लाय करू शकते. आजकालच्या प्रदूषण असलेल्या वातावरणामुळे कमी वयाच्या लोकांना सुद्धा पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते. हा उपाय मेल फिमेल दोन्ही आपल्या केसांवरती उपयोग करू शकते. खोबऱ्याचं तेल आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे. ज्या प्रकारे मी मिसळत आहे त्याच प्रकारे. तर बघू शकता इथे मी गरम केलेलं तेल या पावडरमध्ये टाकून घेतलेलं आहे नारळाचं. आता आपल्याला याला तिन्ही वस्तूला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी मिसळत आहे त्याच प्रकारे. तर बघू शकता इथे केमिकल फ्री अशी डाएट इथे तयार झालेली आहे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी. मी हाच उपाय आपल्या केसांवरती केला आणि खरंच माझे पांढरे केस 5 मिनिटाच्या आतच काळे झाले. इतका पॉवरफुल आणि जबरदस्त उपाय आहे. तुम्ही हा उपाय कराल ना तर मार्केटचे पूर्ण केस काळे करणारे प्रोडक्टच विसरून जाल. नारळाच्या तेलामध्ये असते व्हिटॅमिन ए, त्यामुळे नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो आपल्या केसांवरती. आपले केस लांब देखील होतात, काळेभोर घनदाट व्हायला लागतात. महिलांचे व पुरुषांचे वेळेच्या आत केस पांढरे व्हायला लागले आहे किंवा आता तर प्रदूषण असलेल्या वातावरणामुळे कमी वयाच्या मुलामुलींचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागले आहे. त्यासाठी घरीच बनवलेली ही केमिकल फ्री असणारी हेअर डाय तुम्ही घरी बनवून आपल्या केसांवरती अप्लाय करा. हा सगळ्यात बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे. तर आपली इथे हेअर डाय तयार झालेली आहे. याला ब्रशच्या मदतीने पांढऱ्या केसांवरती व्यवस्थितपणे अप्लाय करून ठेवा आणि 5 मिनिटांमध्ये हेअर वॉश करा शॅम्पूने. माझ्या केसांसारखे तुमचेही केस 5 मिनिटाच्या आत पांढरे केस काळेभोर व घनदाट होतील. म्हणून म्हणते हा उपाय नक्की ट्राय करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बाय.